प्रेझेंटेड बाय वी-गार्ड. नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे. महायुतीची 100 जणांची यादी तयार असून अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चा देखील सुरू झाली आहे. पाहूया अजित पवारांचे संभाव्य उमेदवार कोण आहेत. महायुतीची 100 जागांची यादी तयार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर 100 जागांची यादी महायुतीकडून जाहीर केली जाणार आहे, ज्यामध्ये भाजपचे 50, शिंदेंच्या शिवसेनेचे 25 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 25 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत जागा वाटपावरून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या 3 ते 4 बैठका झाल्या. अमित शहा सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले. त्यामुळे या जागांवर वाद नाही. तसंच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरले असून बारामतीमधून अजित पवारच लढणार असल्याची माहिती मिळते. बारामतीमधून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, परळीमधून धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, रायगडमधून पुन्हा एकदा अदिती तटकरे, अहमदनगरमधून संग्राम जगताप, खेडमधून दिलीप मोहिते पाटील संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. तर अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापुरातून पुन्हा एकदा दत्ता मामा भरणे, उदगीरमधून संजय बनसोडे, पुसदमधून इंद्रनील नाईक, वाईतून मकरंदाबा पाटील, पिंपरीमधून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनील शेळके, अमळनेरमधून अनिल पाटील, तर जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. मला वाटतं कुणीतरी पुन्हा एकदा ज्या याद्या प्रकाशित केल्या यामध्ये मला तथ्य वाटत नाही, कारण महायुतीचं बोलणी चालू आहे आणि जोपर्यंत आमचे तीनही नेते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत काही कुणाचं वक्तव्य याला काही अर्थ नाही. जिंकण्याकरता लढायचं असल्यामुळं ज्या ठिकाणी तीनही आमचे नेते मी असणाऱ्या त्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होईल. आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम शिक्कामोर्तब करेल. तुमच्याकडे एपी फॉर्म देतो, आता देऊन टाका लगेच. काय करता माहिती मिळाली म्हणून विचारलं. आमची बोलणी व्यवस्थित सुरू आहेत. जे वर्तमानपत्रात किंवा काल वाहिन्यांमध्ये 125 जागा काहीतरी महाविकास आघाडीचं सूत्र नक्की झाल्याचं सांगितलं, त्याच्या कितीतरी पेक्षा आम्ही पुढे गेलेलो आहोत एवढं सांगतो. मात्र अजित पवारांच्या स्टँडिंग आमदारांच्या जागी 2019 मध्ये भाजपकडून लढलेल्या नेत्यांचं काय, हा देखील प्रश्न आहे. जसं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीमध्ये इंदापुरात आमदार दत्ता मामा भरणे यांचं नाव आहे. इथं भाजपकडून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळणार नाही या शंकेतून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं कळतंय. मावळमधून आमदार सुनील शेळकेंचं नाव संभाव्य यादीत आहे. इथून भाजपाच्या बाळा भेगडेंचं काय, हा देखील प्रश्न आहे. वडगाव शेरीतून आमदार सुनील टिंगरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. इथं भाजपचे जगदीश मुळी 2019 मधून लढले होते. अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यांनाच तिकीट मिळेल. त्यामुळे 2019 मध्ये पराभूत झालेल्या राजे अमरीशराव आत्राम यांचं काय होणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. उदगीरमधून आमदार संजय बनसोडे यांचं नाव संभाव्य यादीत आहे. इथं 2019 मध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या अनिल कांबळेंचं लक्ष लागलंय. दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवरून संजय राऊतांनी महायुती विशेषतः भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांच्या दाव्यानुसार भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भातील एकूण 62 जागांपैकी भाजपला 18 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 5 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 जागा निवडून येऊ शकतात. म्हणजेच महायुतीला 25 जागा मिळतील असा भाजपचाच अंतर्गत सर्व्हे असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. 2019 मध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती असताना युतीला 31 जागा मिळाल्या, ज्यामध्ये भाजपला 27 तर शिवसेनेला 4 जागा जिंकता आल्या. मात्र आता भाजपला प्रत्यक्ष 12 ते 13 जागाच मिळतील असं राऊतांचं म्हणणं आहे. हा सर्वे चुकीचा आहे.
भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहे. हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे. त्याने जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतो आहे. बरं का, अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा 15 जागेवर राहील विदर्भात. त्यापेक्षा त्यांना एकही जागा दिसणार नाही. 15पेक्षा तेही फार मेहनत कष्ट करून 15 जागा मिळतील. त्यामुळं ते 25 हाही सर्वे मला बरोबर वाटत नाही, कारण विदर्भीय जनतेने त्यांना केव्हाच तडीपार केलेला आहे. विदर्भात भाजपचा सुपडा साफ आहे हे तय झालेलं आहे आणि ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील. तन के साथ मन को जगाओ वी-गार्ड वॉटर हीटर्स के संग वी-गार्ड. 2019 आणि आता 2024 या राजकीय परिस्थितीमध्ये 360 डिग्री अंतर आहे. सध्या 2 शिवसेना आहेत आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांमुळे 6 पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा झाल्यावर उड्या मारणाऱ्या नेत्यांचा देखील मोठा पोळा फुटेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तन के साथ मन को जगाओ वी-गार्ड वॉटर हीटर्स के संग वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.